नागपूर महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त चौधरी साहेब प्रशासक म्हणून बसलेले आहे। पण काही लोकांच्या समस्या, निगडीत समस्या लोकांच्या जाणून घेऊन आणि त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या निर्देशाने आणून आम्ही प्रभागात खूपसे कामं आणलेले आहे। आज 4 दिवसापासून लगातार 4 ते 5 दिवस झाले लगातार रोज 2 ते 3 भूमिपूजन आम्ही करून राहिलेलो आहे। काल आम्ही वैष्णोदेवी गार्डनचं भूमिपूजन केलं। कच्ची विसाम मैदानामध्ये सिमेंट रोडचं भूमिपूजन केलं। आज आम्ही सकाळी आपला भारतमाता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जे वॉकिंग ट्रॅकवर लाईट लावायची आहे त्याचे भूमिपूजन केलं। नंतर व्यास मैदान आहे वर्धमान नगर पूर्व वर्धमान नगरमध्ये व्यास मैदान आहे, इथे हायमास्ट लाईट लावायचे भूमिपूजन केलं। आणि आता इथे तिसरं भूमिपूजन म्हणजे आज 3 भूमिपूजन झाले। पहिलं व्यास आपला भारतमाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन व दुसरं व्यास मैदानामध्ये, तिसरं आता गौरव मैदान हनुमान मंदिर आणि दुर्गामाता मंदिर इथे शेड आणि स्टाईल आणि काही परिसर स्टाईल लावून आणि मार्बल लावून वगैरे ग्रेनाइट लावून अशी पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत। आणि त्या मंदिराचा गेट बी आम्ही नवीन बनवणार आहोत। अशा स्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना 3 वर्षापासून आम्ही नगरसेवक नाही, पण प्रशासक बसल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या निर्देशात आणून दिलं, महानगरपालिकेच्या आयुक्तांना निर्देश आणून दिलं आणि वारंवार आम्ही डेप्युटेशन घेऊन त्यांना जे निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर फाईल बनल्या आणि त्या फाईल बनल्यानंतर आम्ही आज ते जेवढे आम्हाला महानगरपालिकेने कामं दिले ते आज वर्क ऑर्डर होऊन आम्ही काम सुरू झाले। आम्ही काम सुरू करून भूमिपूजन सुद्धा सुरू केले आहे आणि चांगल्या प्रमाणात ते भूमिपूजन होऊन राहिलेले आहे। आणि अजून आता आमदार साहेब 2 दिवस नागपुरात नसल्यामुळे आम्ही आता 2 दिवस भूमिपूजन स्टॉप केले आणि गुरुवारपासून लगातार अजून 10 दिवस भूमिपूजन होणार आहे, जेणेकरून माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, माननीय गडकरी साहेब यांनी बी आम्हाला पैसे दिले आहे या प्रभागाला, त्यांच्याकडून मी पैसे आणले आहे आणि या पैशाच्या अंतर्गत आणि महानगरपालिकेच्या पैशाच्या अंतर्गत खूप सारे कामं कमसे कम आता अजून 25 भूमिपूजन आम्हाला अजून करायचे आहे। ते आम्ही आता गुरुवारपासून चालू करू, 2 दिवस जरा गॅप करून आम्हाला लगातार एक गुरुवारपासून मागच्या गुरुवारपासून आतापर्यंत भूमिपूजन झाले। आता 2 दिवस स्टॉप करून आणि भूमिपूजन करून महानगरपालिकेचा खूप खूप धन्यवाद करतो। क्योंकि मी जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होतो तेव्हा जेव्हा अधिकाऱ्यासोबत जे प्रेमानं वागलो त्याचा परिणाम मला आज भेटला की माझे जे फायला ज्या मंजूर होऊन राहिले आहे आणि जे मला कामं मिळून राहिले ते फक्त अधिकाऱ्या आणि त्या आयुक्तामुळं मला कामं मिळून राहिलेले आहे। काऊन का जसं तुझा स्वभाव असते त्या स्वभावाच्या खातीर लोकप्रतिनिधी हा प्रेमानं जर वागला तर त्याच्या प्रेमानं हे कामं बी अधिकारी करतात। म्हणून मी त्या अधिकाऱ्याच्या आणि आयुक्ताचा धन्यवाद करतो की जे कामं मला दिले आणि छान झाले आणि वर्कआउट झाले आणि त्याचे भूमिपूजन होऊन राहिले। किती कोटीचे भूमिपूजन तुम्ही करायचा निर्धार केलेला आहे? मी सांगणार नाही लगत, तर मला तर असं वाटतं की अंदाजन 25 कोटीचे भूमिपूजन या आतापर्यंत तर एक 8 कोटीचे भूमिपूजन होऊन गेले आहे। आता एक अजून 20 कोटीचे भूमिपूजन बाकी आहे, तर ते लवकरात लवकर आम्ही करू अशी सर्व नागरिकांना ग्वाही देतो।